पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप आपल्यासोबत आहेत। खरं तर पक्षप्रवेशासाठी ते चालले आहेत। काय सांगाल, काँग्रेसमध्ये खरंच आपण प्रवेश करताय का? मेसेज देखील या संदर्भातला आता व्हायरल झालेला आहे। नाही, या ठिकाणी आता मुंबईत तर आलेलो आहे। मी काँग्रेस पक्षाच्या सन्मानित ज्येष्ठ नेत्यांची भेट घेणार आहे। प्रवेशाचा निर्णय अर्थात चर्चेनंतर होऊ शकेल, पण एक नक्की आहे की या सगळ्या संदर्भामध्ये एक पक्ष म्हणून एका विचारधारेबरोबर जाण्याचा माझा निर्णय नक्की आहे। पण हे होत असताना सर्वस्वी निर्णय हा काँग्रेस पक्षाचा असेल। मागच्या काही दिवसांपासून तुमच्या जुन्या पक्षासंदर्भामध्ये प्रचंड प्रमाणात चर्चा चालू आहे। एकीकडे तुम्ही आज काँग्रेस प्रवेश करताय, पण दुसरीकडे काँग्रेसची आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची चर्चा संपलेली नाही। जर पुन्हा एकदा तीन पक्ष एकत्र आले तर मग पुढची भूमिका पहिली म्हणजे आपल्या निमित्ताने मला एक विनंती राहील आपल्या माध्यमातून की माझा पूर्वाश्रमीचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष असेल, ज्यांच्यावर माझी कायम श्रद्धा राहील असे आदरणीय पवारसाहेब असतील, आदरणीय सुप्रियाताई असेल, ज्या माझ्या मोठ्या भगिनी आहेत, त्याचबरोबर माझे पाठीराखे आहेत, आणि त्याचबरोबर माननीय माझे जुने नेते माननीय अजितदादा यांच्या संदर्भात मला कुठल्याही प्रकारचं स्टेटमेंट द्यायचं नाही, आजही नाही आणि माझ्या अखेरच्या क्षणापर्यंत नाही। शेवटी त्यांनी काय आघाडी करावी हा त्यांचा निर्णय असेल। पण अर्थात मी आज कुठल्या पक्षात गेलो आणि त्या पक्षांनी कुणावर जरी आघाडी केली तरी माझी त्या संदर्भात हरकत असण्याचं काही कारण नाही। मी एक पक्षामध्ये अध्यक्ष होतो, तिथं त्यावेळेस माझा नाही का से हा भाग वेगळा, कारण की मी तिथं संघटन केलं होतं। पण मी जेव्हा इतर पक्षात जातो तर त्या पक्षांनी काय निर्णय घ्यावा त्या पक्षाचा निर्णय राहील। मी आल्या अमुक करा किंवा तमुक करा अशा प्रकारचं नका सल्ला देणे हे बरोबर राहणार नाही। पण एक नक्की आहे की या संदर्भात माझ्या पूर्वाश्रमीच्या पक्षाबद्दल आणि नेत्यांबद्दल मला कधीही कुठलं स्टेटमेंट करायचं नाही। त्यांनी काय निर्णय घ्यावा हा शेवटी पक्ष म्हणून त्यांचा निर्णय असेल। मला मात्र या ठिकाणी माझ्या मतदारसंघाच्या मतदारांमध्ये, माझ्या कार्यकर्त्यांमध्ये या ठिकाणी मी केलेली मागची लढाई विधानसभेची असेल किंवा महानगरपालिकेची असेल यासाठी घेतलेला हा माझा निर्णय आहे। परंतु तुम्हाला असं वाटत नाही का 3-2-5 आणि 2-3-5 तुम्ही काँग्रेस सोबत गेला काय आणि अजित पवार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत होतात काय? चालले तर दोघंही अजित पवारांसोबत? नाही, असं मला कल्पना नाही अजून तर काय हा निर्णय। मी आता मागचे 2-3 दिवस राजीनामा दिल्यापासून कुठल्याच प्रक्रियेत नाही, त्याच्यामुळे कुठल्या पक्षांची आघाडी चर्चा चालली आहे किंवा काय याची मी कल्पना पण घेतली नाही। आणि मी फक्त लढायचा निर्णय घेतला होता। मग त्या संदर्भात मग लढत असताना अमुक एक नाही का या संदर्भात नाही का आपण पक्ष जॉईन केला का पाहिजे का अशा प्रकारची चर्चा मतदारांमध्ये माझ्या स्थानिक मतदारांमध्ये आणि कार्यकर्त्यांना विचारात घेऊन मी घेतली आणि त्याच्यानंतर पुढे जायचा निर्णय घेतला आहे। अर्थात अजूनही पक्ष प्रवेशाच्या संदर्भामध्ये कुठेही स्पष्टता किंवा स्पष्ट वाक्यता नाही। अर्थात तुम्हाला काही वेळामध्ये किंवा काही तासानंतर या संदर्भात निर्णय ठरेल। पण मला असं वाटतं की माझी सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून माझा जुना पक्ष, जुने नेते यांच्याबद्दल मला आदर होता, आदर आहे, उद्यासुद्धा राहील। त्यांच्या संदर्भातलं कुठलाही प्रश्न आजही नाही आणि उद्याही नाही मी या संदर्भामध्ये कुठलं उत्तर देणार नाही, एवढी माझी तुम्हाला सगळ्यांना नम्रतेची विनंती राहील। गडबड केली असं वाटत नाही? नाही, गडबड बिलकुल नाही। असं आपण कुठं मी इथंच नाही, पुढे जाऊन राजकीय जीवनामध्ये सामाजिक जीवन तर माझं आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राहील, पण राजकीय जीवनामध्ये पण कुठपर्यंत माझा प्रवास ठेवायचा ह्याचं पण मी निर्णय ठरवलेला आहे। त्याचं कारण की राजकारण म्हणजे सबकुछ थोडीच आहे। राजकारणामध्ये पण कधीतरी नाही का या ठिकाणी आपण कुठेतरी थांबायला शिकलं पाहिजे। जीवन आणि जग खूप सुंदर आहे, ते जगता आलं पाहिजे। त्याच्यामुळे राजकारणाच्या जीवावर आपली पोळी भाजण्याचं माझं कालही काम नव्हतं, आजही नाही, उद्यासुद्धा नसेल। गडबड कसलीच नाही, विचारधारेच्या संदर्भात स्पष्टता आहे, राजकारणात आपण कुठपर्यंत जायचं याच्या संदर्भातली स्पष्टता आहे। आज मात्र मी या संदर्भामध्ये ज्यांना भेटायला चालू त्यांच्याशी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून योग्य तो निर्णय नक्की जाहीर करेल। कारण त्याचं कारण आहे मग माझा विषय क्लिअर होता की जोपर्यंत मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचा अध्यक्षपदाचा आणि प्राथमिक आणि क्रियाशील सदस्यपदाचा राजीनामा दिला नव्हता तोपर्यंत मी कुठल्याही पक्षाशी चर्चा केलेली नव्हती। माझं कुठलाही CDR तपासला तर तुमच्या लक्षात येईल। माझे एथिक्स मला सांगत होते की आपण या पक्षात राहून दुसऱ्या कोणावर हात मिळवणी करायची नाही। तिथून बाहेर पडल्यानंतर मागचे दोन दिवस खूप साऱ्या पक्षांकडून मला कॉल येतात। आता मी माझ्या सदैव बुद्धीला जागृत होऊन त्या ठिकाणी तो निर्णय घेतोय। पण तो घेत असताना माझं प्रेम, श्रद्धा आदरणीय पवारसाहेबांवर काल होती, आज आहे आणि उद्या राहील। आणि त्याच्यामुळे मान्य पवारसाहेबांवर जर माझी श्रद्धा असेल तर मी पक्षाच्या बाकीच्या नेत्यांबद्दल, पक्षाच्या विचारधारेबद्दल मी चुकीचं स्टेटमेंट माझ्या आयुष्याच्या अखेर क्षणापर्यंत तरी देणार आहे। त्याच्यामुळं मला निर्णय घेण्यासाठी त्यांनी मोकळी करून द्यावी आणि आपण सुद्धा माझ्या भावना समजून घ्याव्यात। उद्धव ठाकरेंचा फोन आला होता तुम्हाला? हां, मान्य उद्धव साहेबांचा काल रात्री म्हणजे अर्थात मान्य सचिन भाऊ अहिर यांचा मी मनापासून आभार मानतो की त्यांच्या एकूणच सहकार्याने, त्यांच्या सौजन्याने तो कॉल झाला। 9-9.5 मिनिट आमच्या खूप छान गप्पा झाल्या। एकूणच राजकीय वातावरणामध्ये माझं म्हणणं नेमकं काय, पुढे कसं जावं या संदर्भात सूचना आल्या। मी एवढ्या योग्यतेचा बिलकुल नाही, पण मान्य उद्धव ठाकरे साहेबांनी माझ्याशी मनमोकळेपणे चर्चा केली ही माझी कायम सोनेरी आठवण राहील। एकनाथ शिंदेंचा का फोन उचलला नाही? असं की पवारसाहेबांच्या हाताखाली कामकाज करायचं आणि मग परत माझ्या मतदारसंघात नेमकी काय भावना आहे त्याच्यावर भाष्य करायचं आणि परत मात्र मग
परत सरकारी सत्ताधारी पक्षाबरोबर पण चर्चा करायची, असं दुतोंडी दुटप्पी धोरण माझ्या बाबतीत होऊ नये किंवा त्या संदर्भातली घाणेरडी चर्चासुद्धा महाराष्ट्रात होऊ नये याची काळजी मी घेतली. सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांबद्दल आदर आहे, कारण की ते संवैधानिक पद आहे. असं असताना त्यांचा फोन टाळण्याचा माझा बिलकुल एवढा मोठा मी माणूस नाही. पण आपली विचारधारा आणि याच्या संदर्भात आपली जर स्पष्टता असेल तर उगाच कुणाला दुसऱ्यांना अंधारात पण ठेवायचं नाही आणि आपल्या बाबतीत वाईट काय चुकीची चर्चा कुठं जाईल होणार नाही याची पण काळजी घ्यावी असं मला वाटतं. पुण्याचा माजी महापौर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आज काँग्रेसमध्ये प्रवेश करतोय आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवेशाला नाहीत. मोहन जोशी आणि तुम्ही दोघंच चाललाय असेल. नाही, मुळात तुम्ही समजून घ्या, माझ्या प्रवेशाचा अजून काय मला कल्पना नाही. मी अजून काँग्रेसच्या कुठल्याही पक्षश्रेष्ठींची अद्यापर्यंत माझी भेट झाली नाही. मी आज मुंबईत चाललोय, मी त्यांची भेट घेईल, आणखीन काही लोकांची भेट घेईल. माझ्या ह्या भेटीनंतर माझा निर्णय ठरेल. माझा अजून अद्यापर्यंत जर चर्चा झाली नाही तर माझा प्रवेश कुठे ठरला आहे. मग माझा जर प्रवेश ठरला असता तर काँग्रेसचे सन्माननीय शहराध्यक्ष नेते आले असते. पण मला अजून कल्पना नाही की माझा काय प्रवेश होईल. माझ्या प्रवेशानंतर योग्य ती दिशा नक्की ठरवली जाईल. राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे खरं तर मित्रपक्ष आहेत, नैसर्गिक मित्रपक्ष आहेत. तुम्ही चाललाय काँग्रेसमध्ये गेल्यानंतर खूप अडचणींचा सामना करावा लागू शकतो असं वाटत नाही? असं आहे की आपण राजकीय जीवनामध्ये काम सुरू करताना या ठिकाणी कुठेही अमुक पक्ष आपल्या मदतीला येईल किंवा अमुक नाही का विचारधारा आपल्या मदतीला येईल अशा प्रकारचा कुठल्या प्रकारचा स्वार्थी विचार केला नव्हता. याच्यामध्ये कुठेतरी आपण हे राजकीय जीवन सामाजिक जीवन सुरू करायचं आहे, किती जरी अडचणी आल्या तरी ते थांबवायचं नाही हा निर्णय घेतला होता. त्याच्यामुळे आज जरी एखाद्या पक्षात जायत मी गेलो तरी त्या ठिकाणी तो पक्ष अडचणीत आहे किंवा त्या ठिकाणी सत्तेत नाही मग म्हणून आपली काय गळचेपी होईल का असा छोटा विचार माझा बिलकुल नाही. स्काय इज अ लिमिट. आपल्या आयुष्याला आपल्या कर्तृत्वाला स्काय इज अ लिमिट अशा प्रकारची व्याख्या देऊन आपण इथून पुढे लढत राहू. निवडणुकीच्या रणांगणात दिसणार प्रशांत जगताप आम्हाला? निश्चित मी ही निवडणूक लढणार आहे. फक्त बॅनर मात्र आज ठरेल. सर्वे तुमचा खूप चांगला येत होता, मात्र चिन्ह नव्हतं आणि त्यामुळे कुठेतरी प्रशांत जगताप काँग्रेसला हाताशी धरतायत अशा पद्धतीने? बिलकुल नाही. मी माझा विषय क्लिअर. एक तर ओव्हर कॉन्फिडन्स नाही, मी परिणामांची चिंता करत नाही. मी नेहमी सांगत असतो निवडणूक लढण्यासाठी घाबरलं नाही पाहिजे. निवडणूक लढल्यानंतर एक तर विजय मिळतो नाही तर पराजय मिळतो. आणि मी आतापर्यंत जीवनात बघितलं नाही की पराजय एखाद्या उमेदवाराला महानगरपालिका लोकसभा विधानसभेत पराभव झाला म्हणून कोणाची तरी नाही का कोणाला तरी जन्मठेप लाभली किंवा त्याला फाशीची शिक्षा झाली असं नाही. पराजय झाल्यानंतर खुशाल त्याने नका चेंडू स्वीकारायचा. इतकं काय मनाला लावून घेण्याचं कारण नाही. त्याच्यामुळं मला एक नका असा अमुक बॅनर मिळाला तरच मी त्या बॅनरवर लढेल असा क्षुल्लक विचार माझ्या मनात बिलकुल नाही. आपण एखादी विचारधारेवर चर्चा करत असताना त्या विचारधारेवर पुढचा आपला 5-25 वर्षाचा प्रवास कसा असेल हा विचार करूनच मी त्या ठिकाणी राजकीय निर्णय घेतोय. 2 दिवसात प्रचंड प्रमाणात चर्चा जी आहे ती फक्त प्रशांत जगतापांची. सोशल मीडियावर खूप कौतुक होते तुम्ही जो निर्णय घेतला. आता तुमच्यावर टीका व्हायला सुरुवात झाली आहे, कारण काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी आता हे एकत्र येत आहेत. ज्यासाठी आपण विरोध केला ते जर पुन्हा एकदा एकत्र येणार असतील तर प्रशांत जगतापांना मी पुन्हा एकदा सांगतो, जोपर्यंत मी एका पक्षामध्ये होतो, पक्षाचा अध्यक्ष होतो, त्या नात्याने आपण कुणावर जावं कुणावर नाही जावं याचा टिप्पणी करण्याचा अधिकार मला होता, कारण की मी त्या पक्षात 26.5 वर्ष होतो. पण आज जर मी एखाद्या पक्षात जात असेल तर त्या पक्षाच्या पहिल्याच दिवशी मी सांगू शकत नाही असं करा म्हणून. मी माझी भूमिका किंवा भावना सांगू शकतो. पण जो आग्रह मी एखाद्या पक्षातल्या 26.5 वर्षाच्या नाही का दीर्घ प्रवासात नाही का त्या ठिकाणी सांगू शकतो तिथं आता अशी करता येणार नाही. अर्थात काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी नेशन वाईड किंवा स्टेट वाईड निर्णय नक्की घेतील असं मला वाटतं. कुटुंबाचं काय म्हणणं होतं? कुटुंब माझ्याबरोबर कालही होतं, आजही आहे, उद्यासुद्धा राहील. राजकीय जीवनामध्ये चिखलबैक होत असते, आरोप होत असतात, टीका होत असते. त्या ठिकाणी कुठं काय निर्णय घ्यावा या संदर्भामध्ये नाही का द्विधा मनस्थिती असते. त्यावेळेस कुटुंब कायम माझ्या चांगल्या वाईट दिवसामध्ये माझ्याबरोबर होतं, आजही आहे आणि उद्यासुद्धा राहील. मोहन जोशी सर, अरविंद शिंदे आणि मोहन जोशी यांच्यात वाद आहे आणि त्यामुळं अरविंद शिंदे प्रवेशाला आले नाहीत अशा पद्धतीची खूप चर्चा सुरू आहे. का नाही येत अरविंद शिंदे, काय कारण आहे? असे की माननीय प्रशांत जगताप यांनी 2-3 दिवसापूर्वी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केल्यानंतर आज मुंबईला काँग्रेसच्या श्रेष्ठींना भेटण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत. आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या उमेदवारीची अंतिम तारीख ही 30 तारीख आहे. आमच्याकडे अजून शिवसेनासारख्या मित्रपक्षाशी आम्हाला आज चर्चा करायची आहे. अनेक इतर घटक पक्षाशी चर्चा करून काँग्रेसच्या उमेदवार निवडीची पार्लमेंटरी बोर्डाची बैठकसुद्धा आज पुणे शहराची होणार आहे. या सर्व घडामोडीमध्ये काँग्रेस पक्षाच्या मजबूतीच्या दृष्टीने आणि येणाऱ्या आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष हा 1 नंबरचा पक्ष पुण्यामध्ये कसा होईल यासाठी आम्ही सर्वजण सामुदायिकपणे प्रयत्न करतो आहे. आमच्यामध्ये शहर अध्यक्ष असतील, मी असेल, समन्वय समितीचे अध्यक्ष असतील, आम्ही सर्व एकत्र आहोत
आमचा सर्वांचा उद्देश एकच आहे की पुणे महानगरपालिकेवर काँग्रेसचं वर्चस्व राहिलं पाहिजे. हा आमचा एकमेव अजेंडा आहे आणि आज त्या दृष्टीने आम्ही मुंबईला चाललेलो आहोत. शेवटचा अगदी जाता जाता प्रश्न, प्रवेशाला चाललाय तुम्ही, सुप्रियाताईंचा फोन आला, शरद पवार साहेबांचा फोन आला, तुम्ही दोघांचे अतिशय जवळचा एक कार्यकर्ता आम्ही बघितला. नाही, मी का भविष्यातसुद्धा सन्मान्य पवारसाहेब, आदरणीय सुप्रियाताई जिथं जिथं मला भेटतं, अगदी अजितदादा पण ज्या ठिकाणी भेटतील मी त्यांना अगदी आदरपूर्वक नका वाकूनच नमस्कार करेल. पवारसाहेबांचा तर चरणस्पर्शसुद्धा करेल, कारण की पवारसाहेबांवर श्रद्धा कालही होती, आजही आणि उद्यासुद्धा असेल. माझा हा एक राजकीय नाही का निर्णय आहे. याच्यामध्ये कुठली कटुता पवार कुटुंबाबद्दल माझी नव्हती, आजही नाही आणि उद्यासुद्धा नसेल. खूप मोठं कुटुंब आहे, महाराष्ट्रातलं महत्त्वाचं कुटुंब आहे. त्याच्यामुळे माझा निर्णय हा पवार कुटुंबाच्या विरोधात आहे, असा अर्थार्थी संबंध लावू नये अशी माझी नम्र विनंती आहे. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. एकंदरीतच काँग्रेस प्रवेशासाठी प्रशांत जगताप, मोहन जोशी आता मार्गस्थ होताना दिसत आहेत. काही क्षणांमध्ये ते काँग्रेस कार्यालयात पोहोचतील आणि त्या ठिकाणी काँग्रेसमध्ये त्यांचा प्रवेश होईल. सध्या प्रचंड प्रेशर असल्याची देखील माहिती त्यांच्याकडून देण्यात येते, कारण मागच्या 2 दिवसांपासून आपण माध्यमांमध्ये पाहतोय प्रचंड प्रमाणात प्रशांत जगताप यांच्या संदर्भातली चर्चा आहे आणि ते कोणत्या पक्षात जाणार ही देखील चर्चा होती. मात्र आता स्पष्टपणे हे स्पष्ट झालं आहे की प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये प्रवेश थोड्या वेळात करत आहेत. कॅमेरामॅन सचिन शिंदेसह निलेश बुधावले, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.